नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जीआय विजन 2026 या विषयावर माहिती करून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आपल्याशी जोडले गेले आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उन्मेष टाकळकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर, कॅन्सर जनरल आणि एंडोस्कोपिक सर्जन, केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथून बोलत आहे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे CMD म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर टाकळकर हे महाराष्ट्रामधील प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ, पोटाच्या विकारावरील तज्ज्ञ व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमधील निष्णात डॉक्टर म्हणून गेली 35 वर्ष परिचित आहेत. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये जीआय विजन 2026 ही पोट विकारावरील आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्याबाबतच आज डॉक्टर महाराष्ट्रातील रुग्ण व नातेवाईकांना महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत. चला तर मग थेट चर्चेला सुरुवात करूया. सर, चर्चेच्या सुरुवातीलाच मला विचारायचं आहे, पोटाचे आजार आजकाल वाढताना दिसत आहेत, तर यामागची मुख्य कारणं कोणती? पोटाचे आजार हे खूप कॉमन समस्या आहे आणि ही समस्या जगामधल्या जवळपास प्रत्येक माणसाला कधी ना कधी झालेली आहे. जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधी पोटाचा मायनर त्रास झालेला नाही आणि तो करेक्ट झाला किंवा मेजर त्रास हा बऱ्याच लोकांना असतो. आपलं खाण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे अन्न तुम्ही खाता किंवा ज्या इनपुट तुम्ही आपल्या शरीराला देता ते जर चांगलं असेल तर पोटाचे आजार होण्याची जी शक्यता आहे ती फार कमी असते. नंतर काही टॅबलेट्स, गोळ्या, हार्टचे आजार आहेत किंवा बाकीचे जे आजार आहेत त्याच्या गोळ्या जेव्हा तुम्ही पोटामध्ये घेता, संधिवात असेल, अशा वेळेस पोटाचे आजार वाढतात, कारण त्याला गोळ्या कधीकधी पोटाला सहन होत नाहीत. त्याच्यामुळे जठराचे आजार, स्वादुपिंडाचे आजार, पित्ताशयात खडे होणे, नंतर पँक्रियाटायटिस, छोट्या आतड्याचे जे आजार आहेत आणि मोठ्या आतड्यामध्ये जे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, क्रॉन्स डिसीज आहे, तर असे जे मोठ्या आतड्याचे जे आजार आहेत म्हणजे बद्धकोष्ठता म्हणा किंवा लूज मोशन्स म्हणा, तर याला आपण वेळोवेळी तपासणी करून निदान करून घेतलं पाहिजे. जो पोटाचा आजार 2 ते 3 आठवड्यापेक्षा क्युअर होत नाही अशा आजारांना आपण नक्की त्याची पुढची इन्व्हेस्टिगेशन जी आहेत, एंडोस्कोपी म्हणा, कोलोनोस्कोपी म्हणा, बाकीचे ज्या तपासण्या आहेत ते म्हणा आणि जनरल चेकअप, लिव्हर फंक्शन्स आहेत, हे सगळं आपण करून घेतलं पाहिजे. आणि पोटाचे आजार मुख्यतः याचं कारण हे आपल्या सवयी, नंतर आपले ड्रग्स आणि आपण जे अन्न खातो याच्यावर अवलंबून आहे. शिळं जर अन्न खाल्लं तर लूज मोशन, उलट्या वगैरे होऊ शकतात. नंतर जर जंक फूड आहे किंवा एखाद्या खूप तिखट आहार आहे किंवा मसाल्याचे पदार्थ आहेत जे तीव्र मसाला आहे, अशाने पोटामध्ये बऱ्यापैकी ॲसिडिटी वाढते, जखम होऊ शकते. तर यांना आपण अवॉइड केलं पाहिजे आणि सकस आहार जो आहे, प्रोटीनयुक्त आणि बॅलन्स डाएट हे आपण घेतलं तर पोटाचे आजार याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं. अगदी सर, पोटाचे आजार का वाढतात याची कारणं तर समजलीत, पण आपल्या भागात सर्वसामान्यपणे पोटाच्या कोणत्या समस्या जाणवतात? या आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा जनरली सगळीचकडे पोटाच्या समस्या ज्या आहेत ते पहिली महत्त्वाची समस्या म्हणजे ॲसिडिटी, रिगर्जिटेशन, पोट फुगणे आणि इंडायजेशन हे फार कॉमन आहे. म्हणजे रात्री उशिरा जेवण होणे किंवा काही सवयीनंतर आपण येणे, दुसऱ्या दिवशी उलट्या होणे किंवा पोट फुगणे, पोट साफ व्यवस्थित न होणे, नंतर कधीकधी पोट दुखणे. तर ही कॉमन समस्या ही अपर GI रिलेटेड जी आहे ती कॉमन समस्या आहे. नंतर दुसरी कॉमन समस्या जी आहे ती आहे बद्धकोष्ठता, म्हणजे कॉन्स्टिपेशन जे आहे ते पेशंटला मोशन होतच नाही, तर अशा याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी गोळ्या औषधं घ्यायला लागतात. त्याप्रमाणे ते एक दुसरी मोठी समस्या आहे. आणि काही जॉन्डिस म्हणा, कावीळ म्हणा, स्वादुपिंडाचे आजार म्हणा आणि इंडायजेशन आणि मधून पोट दुखणे, त्याला आम्ही इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो किंवा इन्फ्लमेटरी बाउल डिसीज म्हणतो. असे जे आजार आहेत हे आपल्या एरियामध्ये कॉमन आहेत आणि हे मी आधी सांगितलं तुम्हाला की हे बेसिकली रिलेटेड टू आपल्या डाएट आहे. जसं आपण एखादं वाहन चालवतो आणि त्याच्यामध्ये जर प्युअर पेट्रोल असेल तर वाहन आपल्याला त्रास कमी देतं.
जर एखाद्या वेळेस पेट्रोलमध्ये कचरा असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला त्रास देतं. या त्याच पद्धतीवर आपलं शरीरसुद्धा आहे. आपण जे खायला घेतो किंवा आपण जे खातो त्याची जी ऊर्जा आपल्याला मिळते ते जर अन्न चांगलं असेल तर व्यवस्थित आपलं शरीर चालू शकतं. अगदीच, म्हणजे या समस्यांकडे आपण लवकर लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर, लवकर तपासणी आणि जागरूकता ही गंभीर गुंतागुंत कमी करण्यासाठी कशी मदत करू शकता? हा एक फार चांगला प्रश्न विचारला आपण. कारण काय आहे की आज ॲसिडिटी म्हणा किंवा लूज मोशन्स म्हणा असे कित्येक आजार किंवा कित्येक पेशंट आम्ही असे बघतो की ज्यांचं निदान हे फार लेट होतं. म्हणजे गॅस्ट्रिक अल्सर म्हणा, कोलॉनिक अल्सर म्हणा, कोलॉनचा कॅन्सर आहे किंवा स्टमकचा कॅन्सर आहे किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर आहे. तर याच्यामधले जे लक्षणं आहेत हे लोक इग्नोर करतात, म्हणजे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. एक तर ते ॲसिडिटी वर्षानुवर्ष चालत आहे. तर याच्यामध्ये एंडोस्कोपी करणं फार जरुरी आहे. कारण नुसती एंडोस्कोपी करून ॲसिडिटीचं कारण काय, त्याच्यामध्ये पोटामध्ये तुम्हाला इसोफेगसला कारण असू शकते, फंडसला असू शकते, पोटाच्या एक्झिटला असू शकते, डिओडिनममध्ये असू शकते, अल्सर असू शकतो, एच पायलोरी इन्फेक्शन असू शकतं किंवा ड्रग इंड्यूस जे इंजुरीज आहेत त्या असू शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला कशामुळं हे झालेलं आहे हे बघणं फार जरुरी आहे. म्हणजे या आजारामध्ये गॅस्ट्रोस्कोपी म्हणा, नंतर साधी सोनोग्राफी म्हणा, ब्लड टेस्टिंग म्हणा किंवा कोलॉनोस्कोपी जी आहे की सिग्मायडोस्कोपी म्हणा, बद्धकोष्ठतामध्ये किंवा इन्फ्लमेटरी बाउल डिसीज आहे किंवा कॉन्स्टिपेशनसाठी आतड्याची हालचाल कमी होते. तर अशा या तपासण्या ज्या आहेत, कोलॉनोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, सोनोग्राफी, या बेसिक तपासण्या आहेत. या तपासण्या आपण करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला रोगाचं निदान लवकर होईल आणि कुठलीही सिम्पटम्स जर 2 ते 3 आठवड्यामध्ये जर कमी झाली नाही, त्याला तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात तरीसुद्धा कमी झाली नाही, तर याचं दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे मला असं वाटतं की ते घेतलं पाहिजे. अगदीच. सर, मला GI विजन परिषदेबद्दल विचारायचं आहे की या वर्षीची म्हणजे 2026ची जी GI विजन परिषद होणार आहे ती कशी वेगळी आहे? GI विजन ही जी परिषद आहे ही जनरली आम्ही पोटाच्या विकाराची जरी परिषद असली तरी याचं कॉमन प्लॅटफॉर्म हा फिजिशियन आहे, सर्जन आहे. पोटाशी रिलेटेड सर्व आजार आहेत, सर्जरी असो, मेडिसिन असो, रोबोटिक सर्जरी असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे असो, एंडोस्कोपी, लिव्हर सर्जरी, ERCP, नंतर त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट वगैरे असो. तर अशा ज्या आधुनिक पद्धती आहे, ज्या एंडोस्कोपीमध्ये आलेल्या आहेत, सर्जरीमध्ये आलेल्या आहेत, अशा पद्धती आम्ही इथे डॉक्टरांची जी कार्यशाळा आहे ती घेत असतो. सोबत काही पेशंटलाही आम्ही तपासून किंवा पेशंटचे सुद्धा निदान आणि उपचार याच्यामध्ये करतो. तर याच्यामध्ये जनरली जे नवीन तंत्रज्ञान आहे ते अमेरिकेमध्ये, परदेशामध्ये, बाकी सर्व ठिकाणी जे येतं ते भारतामध्ये यायला थोडा वेळ लागतो. पण या तंत्रज्ञानाचा आपण भारतामध्ये लवकरात लवकर त्याला आणून आपल्या येथील रुग्णांना कसा फायदा देता येईल याकरता ही आम्ही परिषद घेत असतो. या परिषदेमध्ये अमेरिकेचे डॉक्टर नलिनी गुडा, मलेशियाचे डॉक्टर आहेत, नंतर UKचे डॉक्टर आहेत श्री चाहेबर, आणि ही परिषद आमचे कन्सल्टंट आणि सगळ्यात आपल्या भारताचे एंडोस्कोपीमधले प्रमुख तज्ज्ञ जे आहेत ते श्री नागेश्वर रेड्डी सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही परिषद घेत आहोत. आणि ही परिषदेमध्ये सर्व भारतामधून, मुंबई म्हणा, हैदराबाद म्हणा, दिल्ली म्हणा, यामधून सर्वातले असे जे तज्ज्ञ लोक आहेत ते आपल्याकडे येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, पेशंटला कसं काय आपण ट्रीटमेंट करत आहोत, काय स्ट्रॅटेजी आहेत, नंतर नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत, जेणेकरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता सध्या चालू आहे ते गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये, सर्जरीमध्ये, AIचा जो वापर आहे तो आपण फार चांगल्या पद्धतीने करून कसं पेशंटला बेनिफिट करता येईल याची जी माहिती आहे ती सर्व प्रॅक्टिशनर्सला, फिजिशियन्सला, सर्जन्सला आणि बाकी सर्व लोकांना देऊन ते ज्ञान आपण वृद्धिंगत करून पेशंटचा फायदा कसा जास्तीत जास्त होईल याच्याकरता ही GI विजन भरवलेली आहे. अगदीच. सर, या परिषदेचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना कसा फायदा होऊ शकतो? रुग्णालयाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये आम्ही जी परिषद घेत असतो त्या याच्यामध्ये रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत त्यांना हे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे यांना तपासतात आणि याच्या रुग्णावर ट्रीटमेंटही करतात. त्याच्यामुळं ही जी ट्रीटमेंट आहे ती ही मोफत असते आणि याच्यामध्ये कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. आणि याच्यामुळे जे बाहेरून येणारे डॉक्टर्स आहेत, आपण ज्या रुग्णाला जर अमेरिकेला जाऊ शकत नाही, पुण्या मुंबईला जाऊ शकत नाही, तर हे रुग्ण ज्यावेळेस हे लोक राऊंड घेतात किंवा हे लोक जेव्हा पेशंटची स्क्रुटिनी करतात त्यावेळेस त्यांची जे गाईडलाईन्स आहेत ते आपल्या पेशंटला मोफत मिळतात आणि आपण ते
आपल्या माध्यमातून एक्झिक्यूट करून घेतो आणि पेशंटला त्यांचा खूप फायदा होतो. आणि त्याच्यामध्ये सर्वच फॉरेन फॅकल्टी आहे, रेड्डी सर आहेत आणि पूर्ण AIG हॉस्पिटल्स जे हैदराबादचं आहे त्यांची जी टीम आहे ती पूर्ण टीम इथे येणार आहे. आणि मुंबईची काही टीम आहे, पुण्याचे जे डॉक्टर अमोल बापई आहेत, बाकीची जी टीम आहे, सर्व लोक पुण्याचे, मुंबईचे, हैदराबादचे, नंतर दिल्लीचे असे जे लोक आहेत सर्व लोक मिळून आपण या पेशंटला तपासून काय त्यांना चांगलं उपचार देता येईल यावर ही परिषद आहे आणि त्याच्यामुळे पेशंटचा नक्कीच फायदा होईल. सर, आपल्या केअर सिग्मा हॉस्पिटल विषयी मला जाणून घ्यायचं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये काही नवीन सुविधा, तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती सुरू केल्या जात आहेत का? GI विजनमध्ये आपण दाखवणार आहोत यावेळेस. याच्यामध्ये X1 नावाचा एक एंडोस्कोप आहे. त्याच्यामध्ये बरंच तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे की गॅस्ट्रोस्कोप आतमध्ये टाकत असताना नॅरो बँड इमॅजिनबद्दल आपण आधी बोललेलो आहे की नॅरो बँड इमॅजिनमध्ये स्पेक्ट्रम लाईट चेंज करून आपल्याला बायोप्सीची कधी कधी गरज पडत नाही. कॅन्सर आहे काय लवकर डिटेक्ट होतं. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे RDI, XDI, नंतर लाईट एन्हान्समेंट, नंतर नियर फोकस, या सर्व ज्या तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामधून ब्लिडिंग कुठून होत आहे, डेप्थ ऑफ द इन्व्हेजन किती आहे, खाली आपल्याला त्या स्टमकमध्ये लेअर्सच्या लेअरमध्ये आपण कसं बघू शकतो, हे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एंडोस्कोपीची आहे ही एंडोस्कोपीची टेक्नॉलॉजी आपण दाखवणार आहोत जेणेकरून ती आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध पण आहे. त्याचा रुग्णांना नेहमीच फायदा होतो आणि त्याप्रमाणे ते एंडोस्कोपीमध्ये झालं. बाकी ERCP टेक्निकमध्ये लेझर लिथोट्रिप्सी आहे, आपण आतमध्ये काढणारे जे स्टोन्स आहेत किंवा लिव्हरमधल्या प्रक्रिया आहेत किंवा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड ही एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे की एंडोस्कोपीला जो सोनोग्राफी आहे त्याच्यामधून आम्ही जे इंटरव्हेन्शन्स करतो, आतल्या आत आम्ही स्टेंट टाकतो, सुडो पँक्रियाटिक स्टेंट आहे, स्वादुपिंडाचे आजार आहे, याच्यामध्ये जे ॲडव्हान्स टेक्निक आलेले आहेत ज्याला शस्त्रक्रिया न करता इंटरनल ड्रेनेज करू शकतो. पूर्वी याला ऑपरेशन करायला लागायचं. तर अशा ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपण तंत्रज्ञानाने किंवा नवीन जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे नेहमीच होतं. तर अशा गोष्टी आपण इथे सांगणार आहोत आणि लोकांना त्याचं ज्ञान देणार आहोत आणि त्याच्यामुळे डॉक्टरांचा सर्वांचा फायदा होऊन आपल्याला इथे हे करता येतं आणि आपल्या पेशंटला पुढे याचा फायदा जरूर होऊ शकेल. अगदीच. सर, केअर सिग्मा गॅस्ट्रोएंटरोलॉजीमधील प्रगतीसाठी कसं योगदान देत आहे? आमच्या केअर सिग्मा हॉस्पिटलला गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंट हे बरेच वर्षापासून प्रगत आहे आणि इथे जवळपास आम्ही 2003-4 पासून हे चालू केलेलं आहे. 2003-4 मध्ये आपण सर्वप्रथम सर्व एंडोस्कोप आणले, नंतर कॅप्सूल एंडोस्कोपी आणली. 2003 मध्ये आपली पहिली कॅप्सूल एंडोस्कोपी इथे आली. नंतर रोबोटिक सर्जरी आपण आणलेलं आहे. एंडोस्कोपीमध्ये जे नवीन नवीन टेक्निक्स आहेत म्हणजे स्पायग्लास एंडोस्कोपी म्हणा, लेझर लिथोट्रिप्सी म्हणा, नंतर ते क्वाट्री ज्या आहेत किंवा ज्या क्वाट्री आहेत ज्या आपण वापरतो त्या म्हणा, गॅस्ट्रोस्कोप आहे, कोलोनोस्कोप आहे, ERCP स्कोप आहे, पेडियाट्रिक गॅस्ट्रोस्कोप आहे, लहान मुलांची गॅस्ट्रोस्कोपी आहे, एंट्रोस्कोप आहे, छोट्या आतड्याची जी तपासणी आहे तो एंट्रोस्कोप आहे, नंतर मॅनोमेट्री आहे, रेक्टल मॅनोमेट्री आहे की मोटिलिटी डिसऑर्डर आहे, नंतर पँक्रियाजमधले जे खडे आपण फोडतो त्याच्यामध्ये जी लिथोट्रिप्सी आहे म्हणजे पेशंटला भूल न देता नुसतं OPD बेसिसवर आपण स्वादुपिंडाचे खडे फोडू शकतो. आणि याच्यामध्ये पोएम प्रोसिजर आहे, बाकीच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या नवीन प्रोसिजर आता डेव्हलप झालेल्या आहेत. थर्ड स्पेस एंडोस्कोपी आहे. या सर्व एंडोस्कोपीला आमची जी टीम आहे, आमच्या टीममध्ये मी सोडून डॉक्टर आशिष गांधी, विनीत कहाळेकर आणि सर्जिकल टीममध्ये डॉक्टर झनझन आणि बाकीचे स्टुडंट्स वगैरे असे एक 10 ते 15 लोकांची आमची जी टीम आहे त्या टीम मेडिकल आणि सर्जिकल या दोन्ही फॅकल्टीमध्ये आम्ही याच्यामध्ये योगदान देतो आणि पेशंटला मॅक्झिमम बेनिफिट आणि फायदा करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या व्हेरियस स्कीम्स गव्हर्नमेंटने आता दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगले ट्रीटमेंट उपचार पद्धती आहे, ऑप्शन्स खूप चांगले आहेत आणि आपण प्रत्येक रुग्णाला याचा फायदा कसा होईल याचा आवर्जून आम्ही बघत असतो आणि त्यांना आम्ही फायदा देत असतो. सर, पोटाच्या विकारांचं निदान आणि उपचारामधील नवीनतम प्रगती कोणती आहे? पोटाच्या उपचारामध्ये नवीन जे आता निदान निघालेलं आहे ते महत्त्वाचं म्हणजे त्याला मेटाबॉलिक एंडोस्कोपी असं आपण म्हणू शकतो की काही आता निदान असं झालेलं आहे की याच्यामध्ये डायबिटीस म्हणा, तर डायबिटीस आहे, बाकीचे आहे. तर हा डायबिटीस हा रोग जेव्हा हा जो आजार आहे आपल्याला
एंडोस्कोपीने काही टेक्निक्स करून किंवा सर्जरीने काही टेक्निक्स करून हा जवळपास कमी करता येऊ शकतो. बर्निंग आहे, एंडोस्कोपीचं डिओडिनल ॲब्रेजन्स आहेत, बाकी नंतर कॅप्सूल एंडोस्कोपीमध्ये बऱ्यापैकी ॲडव्हान्समेंट आलेलं आहे. कॅप्सूल ही बाहेरून सुद्धा आता टॅकल करता येते. कॅप्सूल एंडोस्कोपीमध्ये बऱ्यापैकी हे गोष्टी बाहेरून कंट्रोल करता येतात. ती आधी डायग्नोसिससाठी यूज होत होती, आता हळूहळू थेरपेटिक याच्यासाठी सुद्धा यूज होत आहे. नंतर जे ERCPमध्ये नवीन नवीन टेक्निक्स आले आहेत, नवीन नवीन त्याच्यामधले इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट करायला फार चांगलं जातं. याच्यामध्ये लेझर आलेलं आहे, ऑर्गॉन प्लाझ्मा कोॲग्युलेशन आहे, नंतर लिव्हरची जे ट्यूमर आहे ॲब्लेशन करू शकतो त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी एंडोस्कोपीने आता पॉसिबल होत आहेत आणि या सर्व गोष्टीची माहिती आणि सर्व गोष्टीची अवेलेबलता आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि त्याचा फायदा आपण पेशंटला देतच असतो. आणि अशी ही इव्हॅल्युएशन जी आहे केअर सिग्मामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंटचं जवळपास 2003-04 पासून जे आम्ही करत आलेलो आहे तर जवळपास वेल इक्विप्ड सेंटर असं म्हणता येईल. आणि याला टीम अप्रोच आहे आणि सर्व प्रकारचे ऑथोराइज डॉक्टर्स आणि टीमनी याला आपण हे करतो, ट्रीटमेंट पेशंटला देतो आणि ऑनलाईन ट्रीटमेंट सुविधा आहे. आणि हे जे बाहेरचे डॉक्टर्स आहेत यांचं ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणा किंवा कुठे काही अडला असेल तर या चर्चासत्र करून आम्ही पेशंटला मॅक्झिमम चांगला ट्रीटमेंट देतो आणि मॅक्झिमम चांगलं निदान करून पेशंटला चांगला फायदा होईल याची दक्षता घेतो. सर, तुम्ही पोटाच्या विकाराची कारणं, या समस्या याविषयी सांगितलंय, पण पोटाचे विकार होऊच नाही यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? अगदी चांगला प्रश्न आहे की पोटाच्या विकारासाठी काय आपल्याला काळजी घ्यायला लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काय खातो हे आपणच स्वतः खातो आणि आपल्याच हाताने आपल्याच तोंडामध्ये आपण अन्न टाकतो. तर हे आपण काय करतो आहे याचं प्रत्येक घासाच्या वेळेस खाताना आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आपण पहिलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताजं अन्न खाणे, दुसरं म्हणजे शिळं अन्न कधीही न खाणे, कारण त्याच्यामध्ये 100% जंतू असतात, त्याच्यामध्ये 100% बुरशी आणि बाकीचे जे प्रमाण आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन जरूर होतं त्याच्यामध्ये. पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये लवकर ते खराब होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मसाले जे आहेत किंवा तिखटाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला बऱ्याच लोकांना तिखट हे चालत नाही किंवा आतडं सेन्सिटिव्ह असतं. म्हणजे तिखटाचं प्रमाण खूप आवडतं लोकांना, पण ॲसिडिटी वाढते आणि तिथे बऱ्यापैकी आपल्याला इजा होऊ शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. नंतर फायबर डाएट, हाय प्रोटीन डाएट आणि हे जे डाएटचे जे कन्सेप्ट आहेत की मला वजन करण्याकरता, वजन कमी करण्याकरता मला असं करायला लागेल, तर जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे की सूर्योदय आणि पूर्वीचे लोक जे आहेत ते सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यानंतर ते कधी खायचे नाही. त्याच्यामुळं जो पूर्वजांचा जो प्रोटोकॉल आहे तोच आता येत आहे. इंटरमिटंट फास्टिंग म्हणा, बाकीचे तुमचे ॲप म्हणा, सर्वसाधारण म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मध्ये आपण खायला पाहिजे. मधल्या बाकी काळामध्ये जर काही पोटात गेलं नाही तर फारच चांगलं. आणि त्याच्यामध्ये डाएट प्लॅनिंग म्हणा किंवा हे सगळे थिंग्स आता ऑनलाईन अवेलेबल आहे. ChatGPT आहे, बाकीचे जे तुमचे जेमिनी आहे, या सर्व याच्यावर डाएट प्लॅन तुम्हाला कुठेही न जाता ते डाएट प्लॅन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देऊ शकतात. आणि त्याच्यातला जो प्लॅन आपल्याला सुटेबल आहे किंवा जे अन्न आपल्याला सुटेबल आहे ते आपण घेणे. डायबिटीस असलं तर शुगर कंट्रोल करणे, BP असलं तर मिठाचं प्रमाण कमी खाणे आणि बाकी ह्या सर्व पोटांच्या ज्या समस्या आहे याच्यामध्ये थोडंसं एक्झरसाईजचं त्याला महत्त्वसुद्धा आहे. कारण आतड्याची हालचाल व्यवस्थित होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोटाचा जो मेन सिम्पटम्स जे आहे किंवा मेन आपल्याला कंट्रोल करायला लागतं ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. जर तुमचं मोशन्स जर क्लिअर असेल आणि तुमचं जे वेस्ट प्रॉडक्ट मटेरियल आहे जर व्यवस्थित क्लिअर झालं असेल तर जवळपास 50%च्या वर समस्या तुमच्या क्लिअर असतात. कारण त्याच्यामध्ये तुमचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, शरीरातले जे जंतू आहेत ते जर जास्त काळ शरीरामध्ये राहिले तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे मोशन क्लिअर होणे, कॉन्स्टिपेशन न होणे, व्यवस्थित आपला कोटा साफ होणे हे जे आपण म्हणतो त्याला फार महत्त्व आहे आणि त्याच्याकरता आपण विशेष प्रयत्न केले पाहिजे. आणि सिंपल डाएट त्याच्यामध्ये त्रिसूत्री कार्यक्रम आहे. जे तुम्ही मेडिसिन घेतायत ते एकदा बघून घ्या, त्याचे साईड इफेक्ट बघून घ्या. दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे तुम्ही जे अन्न खाता आहे ते व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला जे चालतं तेही बघून घ्या. आणि तिसरं जर काही आपल्याला जास्त 2-3 आठवडे जर त्रास झाला तर लगेच डॉक्टरांकडून किंवा यांच्याकडून एक्सपर्टकडून सल्ला घेऊन त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करायला लागेल, जेणेकरून तुमचं गट जे आरोग्य आहे ते फारच सुंदर राहील. सर, तुम्ही एकूणच पोटाचे विकार आणि आता जी GI व्हिजन 2026 ही परिषद होते त्या परिषदेविषयी खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.